लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन झालं। 72 खासदारांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली। आता 18व्या लोकसभेचं अधिवेशन येत्या 24 जून रोजी पार पडणार आहे। त्यासाठी अधिवेशनाच्या 2 दिवसानंतर लोकसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडेल। दरम्यान लोकसभेचा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा असणार यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। टीडीपी आणि जेडीयू ह्या पक्षांचा सरकार स्थापनेत महत्त्वाचा वाटा आहे। अशातच टीडीपीने लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केली असून दुसरीकडे इंडिया आघाडी लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार देऊ शकतो अशी चर्चा आता सुरू झाली। त्यामुळे लोकसभा अध्यक्षपद कोणाला मिळणार याचा खुलासा लवकरच केला जाईल। नुकतीच 18व्या लोकसभेची निवडणूक पार पडली आणि त्यानंतर 18व्या संसदेचं अधिवेशन 24 जून ते 3 जुलै पर्यंत होणार हे निश्चित झालं। या 9 दिवसांच्या अधिवेशनादरम्यान नव्या अध्यक्षपदासोबतच नव्या सभापतींची निवड केली जाणार आहे। अधिवेशनात नव्या सदस्यांचा शपथविधी सोहळा होईल। पण या खेळात इंडिया आघाडी आपला उमेदवार देणार असल्याची चर्चा सुरू झाली। सरकारने अध्यक्षपद नाही दिलं तर उपाध्यक्षपद द्यावं अशी इंडिया आघाडीने मागणी केली आहे। लोकसभा अध्यक्षपदासाठी टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांची मागणी होती। नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष आणि चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष हे एनडीएचे घटक पक्ष मानले जातात। भाजप जो उमेदवार ठरवेल त्याला पाठिंबा देऊ असं देखील या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सांगितले। तर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी देखील यावर भाष्य करत असं म्हणालेत की टीडीपी आणि जेडीयूच नाही तर संपूर्ण देशाच्या जनतेचं लक्ष लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागले। जर भविष्यात असंविधानिक कृत्य करण्याचा हेतू भाजपचा असेल तर ते पद विरोधी पक्षांना द्यावं असं देखील ते म्हणालेत। पण ह्या सगळ्यात आता इंडिया आघाडीची भर पडल्याने लोकसभेच्या अध्यक्षपदावरून चांगलीच रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसतंय। जसं महाराष्ट्राच्या विधानसभेत अध्यक्षपद महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे लोकसभेचं अध्यक्षपद हे अत्यंत संविधानिक आणि महत्त्वाचं असतं। त्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीने निवड होण्याची गरज आहे आणि उपाध्यक्षपद हे कायद्याने आणि घटनेने विरोधी पक्षाला मिळायला हवं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मागितली। दरम्यान सध्या लोकसभेचे अध्यक्ष हे ओम बिर्ला आहेत आणि लोकसभेचं उपाध्यक्षपद हे रिक्त असल्या कारणाने ह्या पदासाठी आता इंडिया अलायन्स दावा करत आहे। त्यामुळे लोकसभेचं अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद हे कोणाला मिळणार आणि त्या पदावर विरोधकांना स्थान मिळणार की नाही हे लवकरच आपल्याला समजेल। तर यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।